आली आली भाग्यलक्ष्मी। काही लोकांना ना अगदी दैवी देणगी असते। किती छान गाते ही मुलगी। अहो, गायची एवढी हौस असेल ना तर टीव्हीवर नाही तर रेडिओ स्टेशनला जाऊन गा म्हणावं। ही सोसायटी आहे, तमाशाचा पट नाही। आई नाचणारी आणि पोरगी गाणारी। अहो काहीतरीच काय बोलता हो। मला तर त्या दोघींच्या वागण्या बोलण्यात काहीही खटकत नाही। कुणाच्या अध्यात्मध्यात नसतात बिचाऱ्या। मला सांगा, ही मीनाक्षीबाई राहते ते घर कोणाच्या नावावर आहे? इनामदारांचा। हा, आता हे इनामदार साहेब राहतात बेंगलोरला। त्यांच्यासोबत त्यांचं अख्खं कुटुंब म्हणजे त्यांची बायको आणि मुलं सुद्धा राहतात। हो, ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून इनामदारांनी ठेवलेली बाई आहे। आणि आज बघतोच तिच्या तानपुऱ्याच्या तारास मोडून टाकतो। अहो अहो जरा ऐका ना। अहो असं काय करताय बाबा? हे तुमच्या घरात काय चालवलं तुम्ही? माझी मुलगी गायनाचा क्लास घेते। हो, पण त्याचा सोसायटीतील रहिवाशांना त्रास होतो अशी तक्रार आहे त्यांची। शिवाय निवासी जागेमध्ये व्यवसाय करणं बेकायदेशीर आहे। माझी मुलगी मुलींना गायनाचे धडे देते, कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता। मग तो व्यवसाय कसा असू शकतो? संगीत सेवा करणं मग बेकायदेशीर कसं ठरतं? गाणं माझ्या मुलीचा श्वास आहे आणि तो मी कुणालाही बंद पाडू देणार नाही। काय काय कराल काय? तेच जे वाघिणीच्या पिल्लाला सतावल्यावर वाघीण करेल ते। राजचा वाढदिवस आहे आज। 7 वर्षाचा झाला तो आज। अरे च्छा, अहो मी तर विसरलोच होतो। भाऊ, अहो हाताच्या बोटावर मोजण्या इतकं दिवस आपण साजरं करू शकतो, मग ते काय साजरं करू नये? पण गोदात्या, हल्ली तुमची तब्येत ठीक नसते, तुम्ही किती दगदग कराल? भाऊ भाऊ, संजयच्या आनंदापुढे कसली आली तब्येत? संजयचा कसला आलाय आनंद? तो तर सगळ्याच्या पलीकडे गेलाय। काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची। 7 वर्ष। माझा राज आज 7 वर्षांचा झालाय, पण आज मी त्याच्या बरोबर नाहीये याची मला अजिबात काळजी वाटत नाही। काशी? हो ग, अगं मी त्याची छोटी आई आहे, फक्त जन्म देण्यापुरती। पण त्याची काळजी करायला त्याच्या पाठीशी आहे ना त्याची मोठी आई। मोठी आई कोण? आई बिराई। गेल्या 7 वर्षात काय काय झालं ते सगळं तसं तर तसं आठवतंय मला। मला आठवतंय की आई बिराईच्या आज्ञेनुसार मी भिरा गाव सोडून मुंबईत आले। अहो दादा, काय? हा कोखले मार्ग आहे ना? हो मग इथे एक वस्ती होती, ती कुठे? हो, पाडली ती। पाटली? रिडेव्हलपमेंट साठी बिल्डरला दिली। अहो मग इथले रहिवासी? ते गेले कुठे कुठे राहायला। नवी वसाहत बांधून झालं येतील ते परत आपापल्या घरी। बर, ओळखता का तुम्ही? कोण कुठची तू? ना ओळख ना बाळक। रस्त्यात अशी बेशुद्ध पडलेली तुला मी पाहिली। बघ्यांची एवढी गर्दी झालेली होती, पण मलाच इच्छा व्हावी तुला घरी घेऊन येण्याची। कसलाही मागचा पुढचा विचार न करता सरळ तुला मी घरी घेऊन आले। आली आली भाग्यलक्ष्मी।